राज्यसेवा 2023मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना UPSC अकॅडमीतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि आता सध्या इंटरव्ह्यूचं फर्स्ट शेड्यूल आलेलं आहे, तर थोड्या दिवसातच इंटरव्ह्यू चालू होते. तर एक इंटरव्ह्यूबद्दल एक प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी असेल ती मी थोडक्यात सांगतो. सर्वप्रथम माझं इंट्रोडक्शन करून देतो. 2020 साली मी IIT कानपूरमधून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये BTech केले. 2020, 2021 आणि 2022 अशा तिन्ही वर्षे मी राज्यसेवेच्या मुलाखतीला होतो. 2022मधनं माझी DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस या पदी निवड झालेली आहे आणि 2022ला इंटरव्ह्यूला मला 67 मार्क होते. तर एक 3 इंटरव्ह्यू आणि 3 पॅनलचा अनुभव आहे मला. तर प्रिपरेशनचं फेज चालू करताना सर्वप्रथम मुलांना कळतच नाही की कुठनं चालू करायचं. तर एक बेसिक गाईडलाईन आहे. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना सर्वप्रथम तुमचे फॅमिली मेंबर्स ते काय करतात, तुमची हॉबी, तुमचं डिस्ट्रिक्ट जिल्ह्याची सर्व माहिती, तुम्ही ग्रॅज्युएशन कशात केले त्याची एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. त्यानंतर काही FAQs असतात, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, जसं की वाय सिव्हिल सर्व्हिसेस, किंवा मग तुम्ही या पदावरती रुजू झाल्यानंतर काय कराल, करप्शन कसा कमी कराल प्रशासनामधून, हे काही FAQs आहेत ते. त्यानंतर करंट अफेअर्समध्ये जे काही आयोग आहे ते एकतर इंटरनॅशनल विचारते किंवा मग तुमच्या जिल्ह्यासंबंधी जे काही करंट अफेअर्स आहेत ते विचारताना दिसते. जसं की सध्या बांगलादेशचा इश्यू चालू आहे, तिकडे इस्रायल हमासचं युद्ध चालू आहे त्यासंबंधी. त्यानंतर तुमचे पोस्ट प्रेफरन्समध्ये पहिले 2-3 प्रेफरन्स हे सगळे कार्य आणि एक शेवटचा एक प्रेफरन्स. त्यानंतर तुमचा प्लॅन बीबद्दल पण आयोग सतर्क आहे. तसेच तुमचे स्ट्रेंथ, विकनेसेस किंवा इंग्लिशमध्ये थोडंफार बोलण्याची प्रॅक्टिस. आता हे सगळे जे मी टॉपिक्स सांगितले त्याच प्रत्येक टॉपिकवरती तुम्ही स्वतःचे 30 क्वेश्चन्स, म्हणजे फॅमिली मेंबर्सवरती किंवा हॉबीवरती 30 क्वेश्चन्स जे की प्रोबॅबिलिटी तुम्हाला वाटते की ते आयोग तुम्हाला विचारू शकतं, जे काही पॅनल मेंबर्स आहेत ते तिघांना. आणि असे डिस्ट्रिक्टवरचे 30 क्वेश्चन, ग्रॅज्युएशनवरचे 30 क्वेश्चन, FAQsचे 30 क्वेश्चन, असे 30 क्वेश्चनचे तुम्ही एक 150-200 क्वेश्चन तुम्ही स्वतः त्याचा आन्सर राईट करून ते पुन्हा ऑडिओ रेकॉर्ड करून ते वारंवार ऐकलं पाहिजे आणि त्याचंच एक रिव्हिजन केलं पाहिजे. हे जे तुमचे 250-300 क्वेश्चन्स आहेत हे जर तुम्ही चांगले प्रिपेअर केले तर तुमचा 90% इंटरव्ह्यूचा अभ्यास इथेच परिपूर्ण होतं. आणि जे उरलेले 10% जे काही क्वेश्चन्स आहेत, जसे 1-2 रँडम क्वेश्चन्स विचारतात, ते क्वेश्चन तुम्ही जे काही तुमचं या 250-300 क्वेश्चनचं नॉलेज आहे त्या नॉलेजवरतीच ते तुम्ही टॅकल करू शकता आरामाने. त्यामुळं हे जे 250-300 क्वेश्चन्स आहेत दॅट इज द की टू द इंटरव्ह्यू. आणि हे तुम्ही स्वतः डिसाईड करून, स्वतः दुसऱ्यांच्या अँगलनी स्वतःच्या जिल्ह्याकडे बघून, दुसऱ्यांच्या अँगलनी स्वतःच्या ग्रॅज्युएशनकडे बघून हे 30 क्वेश्चन मित्रांकडून किंवा एखाद्या प्रोफेसरला भेटून किंवा इथे राहुल सर आहेत UPSC अकॅडमीमध्ये, त्या सरांशी भेटून तुम्ही ते 30 प्रोबेबल क्वेश्चनची एक ती यादी बनवली पाहिजे. असे 250-300 क्वेश्चन्स एकदा तुमचे प्रिपेअर झाले की जो कॉन्फिडन्स तुम्हाला येईल, तोच कॉन्फिडन्स जो काही तुमची डिलिव्हरी ऑफ स्पीच असेल, डिलिव्हरी ऑफ आन्सर्स असतील, ते डिलिव्हरी ऑफ आन्सर्स एकदम ॲक्युरेट आणि तुमचा तो कॉन्फिडन्स शो करणारे असतील. त्यामुळं की एवढंच आहे की 250-300 क्वेश्चन्स, त्याचं एकदम प्रॉपर आन्सर आणि ते रिडिफाईन करत जाणं. पहिल्यांदा जो आन्सर लिहितो आपण तो एकदम व्यवस्थित नसतो, मग थोडंसं मित्रांकडनं ऐकून किंवा मग अजून त्यात इकडून तिकडून थोडी इन्फॉर्मेशन, करंट अफेअर्सचं अपडेशन, हे जे आहेत ते ॲडिशन केलं पाहिजे आणि त्याला रिडिफाईन केलं पाहिजे आणि त्याचंच सातत्याने रिव्हिजन करणं. जे इंटरव्ह्यूचा आवाक आहे तो खूप मोठा आहे, पण हे जे 250-300 क्वेश्चन आहेत तेच तुम्हाला तुमचं पूर्ण इंटरव्ह्यू डिसाईड करणार आहेत. आणि आयोगाचं असं आहे की जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते क्वेश्चन जर तुम्हाला नाही आले तर तिकडे मग ॲव्हरेजपेक्षा खाली तुमचा स्कोअर येत जाईल. त्यामुळं हे जे ॲव्हरेज जे तुम्हाला माहिती पाहिजे ते एकदम परफेक्ट करा. मी तुम्हाला पुन्हा टॉपिक सांगतो. फॅमिली मेंबर्स, हॉबी, डिस्ट्रिक्ट, ग्रॅज्युएशन, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, करंट अफेअर्स, पोस्ट प्रेफरन्स, स्ट्रेंथ, विकनेसेस, प्लॅन बी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम चांगलं प्रिपेअर करा आणि याच्याभोवतीच तुमचं प्रिपरेशन फिरलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता इंटरव्ह्यूच्या दिवशी काय करायचं. आता हे झालं प्रिपरेशनचा भाग. आता इंटरव्ह्यूच्या दिवशी जो तुमचा म्हणजे जो काही ड्रेस आहे, मी तर म्हणेल मुलांना टाय, कोट ते प्रेफर राहील आणि ब्लेझरवरती
आणि मुलींना एक साडी. तिथं मोस्टली 99% कॅन्डिडेट्स 2022 इंटरव्ह्यूला हेच घालून आले होते. त्यामुळं तो ट्रेंड कंटिन्यू होईल आणि तुम्ही वेगळे पडाल असं नको, तेच कंटिन्यू करा. ड्रेसिंग सेन्स ते झालं. सकाळी लवकर 8 वाजताच असतं त्यांचं रिपोर्टिंग. त्या टायमाला जाऊन डॉक्युमेंट्स वगैरे सगळं घेऊन जायचं. तिथे गोंधळ उडायला नको. तिथे गेल्यानंतर खूप प्रेशर असतं आधीच. आता इंटरव्ह्यूच्या रूममध्ये आल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर तुम्हाला एक टोकन दिला जातो. ते टोकन घेऊन तुम्हाला आत जायचं असतं आणि चेअरमॅन आत आल्याला विचारतं की तुमचा टोकन नंबर काय आहे, तो त्यांना द्यायचा. तो टोकन तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. तो हरवला तर तुमचा इंटरव्ह्यू होत नाही. आता आत येताना एकदम स्माईल ठेवून आत येताना मे आय कम इन, आत यायचं, सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून विश करायचं आणि मग तिथनं तुमचा इंटरव्ह्यू चालू होतो. आता उत्तरं देताना प्रश्न बोलल्याबरोबर एक 3 सेकंदाचा पॉज घ्यायचा, 3-5 सेकंदाचा पॉज घ्यायचा. त्याच्यामुळे काय वाटतं की हा कॅन्डिडेट विचार करून उत्तर देतो असं त्यांना वाटतं. मग तो 3-5 मिनटाचा गॅपमध्ये, सेकंदाच्या गॅपमध्ये प्रायोरिटी सेट करायची त्या आन्सर्सची आणि ती तेवढी थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करायची की आपण त्या प्रायोरिटी वाईज जे काही आन्सर्स आहेत ते देऊ आपण. आणि त्यानंतर मग उत्तर द्यायला चालू करायचं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर तेवढंच कॉन्फिडंटली सॉरी सर आय डोंट नो किंवा सर मी याबद्दल नक्कीच वाचेन, थँक्यू फॉर द न्यू इन्फॉर्मेशन, जेव्हा एखाद्या आयोगाच्या मेंबर्सनी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली तर ते. आणि असा इंटरव्ह्यू पूर्ण झाल्यानंतर तो कॉन्फिडन्स जो काही तुम्ही 250-300 क्वेश्चन केलं त्यामधलेच क्वेश्चनचे विचारणं आहे तर याची गॅरंटी आहे. म्हणजे 90% 95% क्वेश्चन त्यातनंच असणार आहेत. त्यामुळे बी रेडी फॉर इट. त्यानंतर आता इंटरव्ह्यू संपला तुमचा, संपत आला आहे, लास्ट फेजला आला, तर जे काही जेवढ्याच कॉन्फिडन्सने तुम्ही बाहेर जायला पाहिजे. म्हणजे कसं होतं आपण इंटरव्ह्यू देऊन अरे कधी संपवता असं होतं आपल्याला, पण नाही, तेवढंच कॉन्फिडंटली तेवढंच पेशंटली इंटरव्ह्यूच्या रूममध्ये बाहेर जाताना इम्प्रेशन त्यांना पडलं पाहिजे की अरे हा कामली जातो, हा असं धावपळत जात नाही. नीट जाताना दोर व्यवस्थित बंद करायचा आणि आपला अशा पद्धतीने जाईपासून ते पुन्हा जाईपर्यंत एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन त्यांच्यावरती पडलं पाहिजे. तर बेसिक मुद्दा तोच एक. खूप मुलं म्हणतात की कॉन्फिडन्स येत नाही, पण ते प्रिपरेशन, जेवढं तुम्ही प्रिपरेशन कराल इंटरव्ह्यूचं तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला वाढत जाईल. आणि हे जे 250-300 क्वेश्चन्स मेन आहेत ते तुमचे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर जे काही क्वेश्चन्स आणि सपोज आणि 2-3 ठिकाणी मॉक द्यायला पाहिजे. हे जे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर केलात ते तुम्हाला आठवत आहेत का, त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही देऊ शकताय का. तर यासाठी एक मॉक इंटरव्ह्यू 2-3 ठिकाणी देणं गरजेचं आहे. ते UPSC अकॅडमीतर्फे मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले जातात आणि अतिशय खंडारे सर असतील, मी असेल, हे एकदम व्यवस्थित क्वेश्चन विचारून त्यांचं ॲनालिसिस करून आणि आम्ही प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन विचारतो. करंट अफेअर्स, फॅमिली, डिस्ट्रिक्ट आणि व्हिडिओ ॲनालिसिस पण तुम्हाला लवकरच मिळतं. त्यामुळं इकडे एकदा नक्की येऊन मॉक द्या. आणि काही तुम्हाला कोणतीही क्युरी असेल तर खाली तुमच्या तिथे नंबर दिसत आहेत, तर खंडारे सरांशी एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि इंटरव्ह्यूचा एक फेज झाला, पण दुसरा कोणता UPSC MPSC ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये दुसरी काही तुम्हाला मदत लागली तर राहुल सर अगदी कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांना एकदा नक्कीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.